जेव्हा आपण भोळे बनणार, चालाक भक्त देवाला आवडत नाही। कसे भक्त आवडतात? भोळे भाविक हे जुनाट चांगले। कसे भक्त आवडतात देवाला? भोळे भाविक। चॅप्टर लोक आवडत, जास्त चालाकी ही संसारामध्ये कितीही केली तर परमार्थामध्ये चालत। ज्या दिवशी आपण सहज बनणार, ज्या दिवशी आपण साधे बनणार, ज्या दिवशी आपण भोळे बनणार, खोटे खोटे नाही, खरे खरे, त्या दिवशी शिवजींची कृपा आपल्यावर, त्या दिवशी शिवालयामध्ये प्रवेश आपल्याला मिळेल। आपल्याला काय वाटतंय? आपण मंदिरात गेलो आणि दर्शन करून आले म्हणजे शिवजींची कृपा आपल्यावर होईल? केव्हा होईल शिवजींची कृपा? जेव्हा शिव तत्व आपल्याला कळेल, शिवजी कसे आहेत कळेल, त्यांच्या नामात कल्याण आहे। जसं शिवजींचं नाव आपल्याला तारू शकतं, तसं शिवजींचं स्वरूप सुद्धा सुंदर आहे। कसे आहेत शिवजी? नामही तारणार आहे आणि दर्शनही शिवजींचं कृपा देणं करणार आहे। कसे आहेत शिवजी? कर्पूर गौरम करुणावतार, जे करुणावतार आहे आणि कर्पुरासारखी गोऱ्या रंगाचे आहे। ज्यांच्या नावात कल्याण आहे आणि ज्यांच्या स्वभावातही कल्याण आहे, ज्यांचं कार्य जगत कल्याणाचं आहे आणि जे जगाचं कल्याणच करतात। शिवजींपासून जगाचं अहित कधीही झालेलं नाही, असे कल्याणकारी शिवजी आहेत। म्हणून जेव्हा तुम्हाला शिवजी कळतील तेव्हा शिवालयामध्ये प्रवेश मिळेल, तेव्हा शिव तत्व आपल्या लक्षात येईल, तेव्हा शिव पुराण आपल्याला समजेल। पाचही प्रश्न विचारले, पाचही प्रश्नांचे उत्तर, ज्यांचं कारण आहे सत्संग, कथा कीर्तनांचं श्रवण। याच्यानंतर नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये जेही शौनकादिक ऋषी बसलेले आहेत, त्या शौनकादिक ऋषींनी सूतजींना विचारलं, महात्मन आतापर्यंत तुम्ही आम्हाला वेगवेगळे पुराण सांगितले, कधी देवी भागवत सांगितलं, कधी श्रीमद भागवत सांगितलं, कधी गणेश पुराण सांगितलं, कधी स्कंद पुराण सांगितलं, पण महाराज सांगा शिव पुराण काय आहे, शिव तत्व कसं आहे? म्हणून आम्हाला शिव कथा श्रवण करायची आहे। आणि जेव्हा शिव कथेबद्दल विचारलं त्यावेळेस त्या ठिकाणी सूतजी महाराज म्हणतायत की कथेच्या माध्यमातून जे आहे ते तुम्हाला सगळ्या प्रकारचं ज्ञान होईल, पण धन्य आहात तुम्ही की तुम्हाला सुद्धा तुमच्याही अंतकरणामध्ये जगत कल्याणाची लालसा आहे। सूतजी महाराज म्हणतायत, धन्य स्वम मुनी शार्दूल श्रवण प्रीती लालसा, अतो विचार्य सुधिया वच्मी शास्त्रम महोत्तमम। धन्यस्त्वं मुनी शार्दूल, तुम्ही धन्य आहात। श्रवण प्रीती लालसा, वेळोवेळी मी तुम्हाला अनेक पुराण सांगितले, तुम्ही अनेक पुराण ऐकले, तरी देखील तुम्हाला पुराण श्रवण करण्याची लालसा आहे। तुम्ही धन्य आहात की अजूनही तुमची तृप्ती होत नाही? धन्य आहात तुम्ही। अतो विचार्य सोदिया वच्मी शास्त्र महोत्तमम, म्हणून तुमच्या कल्याणाकरता मी एक अतिशय उत्तम शास्त्र सांगणार आहे, उत्तम रसायन सांगणार आहे, उत्तम औषधी सांगणार आहे, उत्तम असं कल्याणकारी शिव पुराण तुम्हाला सांगणार आहे। ज्याच्यामध्ये काय आहे? सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्याधिक विवर्धनो, शिवतोष करो दिव्यो
शृणुवत्स्य रसायनम्। जे शिवपुराण मी तुम्हाला सांगणार आहे ते कसं आहे, सर्व सिद्धांत निष्पन्न, सर्व सिद्धांत ज्याच्यामध्ये आहे, भक्त्याधिक विवर्धनम, अंतःकरणामधली भक्ती वाढवणार आहे, भक्ती जागृत करणार आहे। कसं आहे शिवपुराण, शिवतोष करम दिव्यम, शिवजींवर संतोष म्हणजे शिवजींना आनंद वाटेल असं शिवपुराण आहे। असं शृणुवत्स रसायनम, ते रसायन मी तुम्हाला सांगणार आहे। कसं आहे शिवपुराण, सूतजी महाराज सांगतायत, काल व्याल महात्रास विध्वंस करमुत्तम, शैवं पुराणं परमं शिवनोक्तं पुरामुनी। कसं आहे शिवपुराण, काल व्याल महात्रास, काल रूपी व्याल म्हणजे सर्प, काल रूपी सर्प त्रास देण्यासाठी उभा आहे, आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला फिरतोय। कशासाठी, विध्वंस करम उत्तमम, तुमचा आमचा विध्वंस व्हावा याच्यासाठी। कधी तुम्ही आम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यामध्ये फसणार, काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार आपल्यामध्ये येईल, आणि कधी आपली अधोगती होईल आणि कधी आपण नरकात पडणार, याच्यासाठी प्रत्येक क्षणाला कालरूपी सर्प उभा आहे, वाट बघतोय आपल्या फसण्याची। नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतायत, घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ वाट याची पाहे। अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हर पलचिंता, हरिमुखी गाता हर पलचिंता। अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुख गाता हर पलचिंता, हरिमुख गाता हर पलचिंता, हरिमुख गाता हर पलचिंता। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश। कालरूपी व्याल म्हणजे सर्प प्रत्येक क्षणाला वाट बघतोय की कधी आपली अधोगती होईल आणि कधी आपण नरकगामी होणार। सूतजी महाराज म्हणतायत, असा काल व्याल महात्रास विध्वंस करम उत्तमम, असं कालरूपी व्याल म्हणजे सर्पाचा विध्वंस करण्यासाठी उत्तम असं शास्त्र जर कोणतं असेल तर शैवम पुराणम परमम, शैवांचं परम पुराण जे आहे ते शिवनोक्तम पुरामुने, जे महामुनी वेदव्यासजींनी मला सांगितलेलं आहे ते शिवपुराण आहे। कसं आहे शिवपुराण, सूतजी महाराज म्हणतायत, पुराण श्रवणात शंभो निष्पापो जायते नराः, भुक्त्वा भोगान् सुविपुला शिवलोकमवाप्नुयात्।
पुराणा श्रवणात शंभो, या पुराणाचं श्रवण केल्यानंतर शंभो म्हणजे महादेव काय करतायत, निष्पापो जायते नराहा, नराला निष्पाप बनवतात, मनुष्याचे पाप नाहीसे करतात. कोण? शिवजी. भुंक्त्वा भोगान सुविपुलान, जो ग्रहण करतो, जो श्रवण करतो, काय होतं, मृत्यू पश्चात शिवलोकमवाप्नुयात, त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. शिव पुराण कथा श्रवण केल्यानंतर काय होतंय, सूतजी महाराज म्हणतायत, राजसूयेन यत् पुण्यम अग्निष्टो शमने शमतेन च तत्पुण्यं लभते शंभो कथा श्रवण मात्रतः. राजसूयेन यत् पुण्यम, राजसूय यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते 7 दिवस शिव पुराण कथा कानांनी श्रवण केल्यानंतर प्राप्त होतं. आणि जसं जल पडल्यानंतर अग्नीचं शमन होतं, तशाच पद्धतीने आपल्या पापांचं शमन होत असतं. तत्पुण्यम लभते शंभो कथा श्रवण मात्रतः, ते पुण्य मनुष्याला प्राप्त होतं फक्त कथेच्या श्रवणाने. म्हणून अशी कथा केव्हा केव्हा श्रवण केली पाहिजे, ऐका. सूतजी महाराज सांगतायत, सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतत् शिव पुराणस्य कथा परम पावनी. म्हणून मनुष्याने कथा श्रवण केली पाहिजे केव्हा, सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे 3 वेळेस सदा सेव्या? त्याचं कारण मनुष्याच्या मुख्य 3 अवस्था आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. मनुष्याने प्रत्येक अवस्थेमध्ये कथा कीर्तनांचं श्रवण केलं पाहिजे. म्हणून 3ही कालावधीमध्ये कथा श्रवण करायची आहे. त्याच्यामुळे 3 वेळेस सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः 3 वेळेस म्हटलेलं आहे. का 3 वेळेस म्हटलेलं आहे? दिवसाचेही मुख्य 3 प्रहर आहेत, तसे तर 4 प्रहर आहेत, पण मुख्य 3 प्रहर कोणते आहे? सकाळ, दुपार आणि सायंकाळ. 3ही प्रहर कथा श्रवण केली पाहिजे. म्हणून 3 वेळेस शब्द वापरलेला आहे, सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः. का 3 वेळेस श्रवण केली पाहिजे? त्याचं कारण सांगितलेलं आहे. मनुष्याने स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी कथा नेहमी श्रवण केली पाहिजे, म्हणून सदा सेव्या शब्द वापरलेला आहे. असं शिवपुराण जे आहे हे कुठून प्रकट झालेलं आहे तर म्हणतात श्री शिवजींच्या मुखारविंदातून प्रकट झालेलं आहे. शिवनोक्तम पुरामुने. आणि शिवजींनी हे पुराण सर्वप्रथम कुणाला सांगितलेलं आहे तर म्हणतात नंदीश्वराला सांगितलेलं आहे. महादेवाचे जे वाहन आहे नंदीश्वराला शिवजींनी शिवपुराण कथा सांगितलेली आहे. सनत कुमारांना ती कथा ऐकायला मिळालेली आहे. ती कथा सनत कुमारांच्या द्वारे वेदव्यासजींना श्रवण करायला मिळाली आणि वेदव्यासजींनी त्या कथेचं लिखाण केलं आणि वेदव्यासजींनी तीच कथा आपल्या शिष्यांना सांगितलेली आहे. आणि शिष्यांना सांगता सांगता त्याच्यामध्ये सूतजी महाराजांना श्री शुकदेवजी महाराजांना सांगितलेली आहे. आणि त्याच सूतजी महाराजांनी शौनकादिक ऋषींना शिवपुराण सांगितलेलं आहे, जे शिवपुराण तुम्ही आम्ही श्रवण करत आहोत. महादेवाने सनकादिकांना महादेवाने नंदीश्वरालाच का कथा सांगितलेली आहे त्याच्या मागचं कारण आहे. आपला परमभक्त दिसला, परमभक्त दिसल्यानंतरच त्या ठिकाणी महादेवाने आपल्या परमभक्ताला ही कथा सांगितलेली आहे.
त्याच्या अंतकरणातला भाव बघितला, श्रद्धा बघितली, मग सांगितलेलं आहे. गुरूंमध्ये कितीही जरी ज्ञान असलं तर गुरु कधीही ते ज्ञान सगळ्या शिष्यांना देत नाही. योग्य शिष्य असेल, पात्र शिष्य असेल तर गुरु ते ज्ञान आपल्या शिष्यांना देते. पात्र शिष्य नसेल तर गुरु सगळ्यांना ते ज्ञान देत नाही. पात्र शिष्याजवळच गुरु सगळं ज्ञान देत असतात. जसं नवीन घर बांधल्यानंतर तुमच्याकडे वास्तुशांती करतात का? करतात ना? जागे आहात, जागे असाल तर माना डोलवत चला आणि उत्तर देत चला. आणि जर कुणामध्ये निद्रा देवी येऊन बसली असेल तर चिमटा घेतला तरी पाप लागणार. पण एवढा चिमटा घेऊ नका की मागचा राग इथे निघेल, नाहीतर कुठला राग कुठे काढणार. नवीन घर बांधल्यानंतर वास्तुशांती करतात ना. वास्तुशांती केली की ती वास्तुशांतीची पूजा मांडली, पूजा केली की सत्यनारायणही त्याच्यामध्ये केलं जातं. सगळ्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना, शेजार पाजारच्यांना, ओळखीच्यांना सगळ्यांना बोलवलं जातं प्रसाद घेण्यासाठी, बरोबर ना? आणि जेव्हा लोक येतात त्यावेळेस लोक आल्यानंतर, जेव्हा लोक घर बघायला येतात त्यावेळेस आल्यानंतर आपण म्हणजे जेही ज्यांचं घर असेल ते सगळ्यांना घर दाखवतात. बघा, इथे आमचा किचन आहे, इथे आमचा बेडरूम आहे, इथे आमची बाल्कनी आहे, इथे आमचा हॉल आहे, वरती टेरेसवर असं असं काढलेलं आहे, इकडे आमचा स्टोर रूम आहे. काही महाभाग हेही दाखवतात, इथे इंडियन टॉयलेट आहे, इथे वेस्टर्न टॉयलेट आहे. काही महाभाग हे सुद्धा दाखवतात, सगळं घर दाखवतात, बरोबर आहे. पण असं कोणी दाखवतंय का की इथे तिजोरी आहे, इथे तिजोरीच्या चाव्या आहेत? दाखवतात, दाखवतात, सगळं घर दाखवतील. पण असं कुठेही सांगितलं जात नाही की इथे तिजोरी आहे, इथे चाव्या आहे. तिजोरी कुठे आहे आणि त्याच्या चाव्या कुठे आहे हे घरातल्यांनाही सगळ्यांना सांगितलं जात. घरामध्येही जे मुख्य आहेत, VIMP, असे जे VIMP असतात ना घरातले, VIP, घरामधले जे मेन आहेत, जे मुख्य आहेत, जे महत्वाचे आहेत, त्यांनाच फक्त सांगितलं जातं की चाव्या इथे आहेत, तिजोरी इथे आहे. घरातल्या सुद्धा सगळ्यांना सांगितलं जात. जसं चाव्या आणि तिजोरी फक्त मेन माणसांनाच सांगितली जाते, तसं अंतरामधलं ज्ञान गुरुदेव सगळ्यांना देत नाही, योग्य शिष्यालाच देत असतात, योग्य शिष्यालाच सांगत असतात. म्हणून महादेवाने शिव पुराण कुणाला सांगितलेलं आहे? नंदीश्वराला सांगितलेलं आहे, कारण त्यांना योग्य आणि पात्र शिष्य दिसला, भक्त दिसला. शिवजींच्या मुखारविंदातून शिव पुराण निघालेलं आहे आणि तेच शिव पुराण त्या ठिकाणी सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत. या शिव पुराणामध्ये 24,000 श्लोक, 493 अध्याय आणि 7 संहिता आहे. संहिता कशाला म्हणतात? गीतेतल्या वेगवेगळ्या विभागांना अध्याय म्हणतात. महाभारतातल्या वेगवेगळ्या विभागांना पर्व म्हणतात. रामचरित मानस मधल्या वेगवेगळ्या विभागांना कांड म्हणतात. 7 कांड आहेत रामचरित मानस मध्ये. श्रीमद भागवतामधल्या वेगवेगळ्या विभागांना स्कंद म्हणतात.
भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, तसं शिवपुराणामधल्या वेगवेगळ्या विभागांना संहिता म्हणतात. या ठिकाणी सुद्धा 7 संहिता आहेत. कोणत्या संहिता आहे? पहिली आहे विद्येश्वर संहिता, दुसरी आहे रुद्र संहिता, तिसरी आहे शतरुद्र संहिता, चौथी आहे कोटी रुद्र संहिता, पाचवी आहे उमा संहिता, सहावी आहे कैलास संहिता आणि सातवी जी आहे ती आहे वायवीय संहिता. 7 संहिता आहेत. या 7ही संहितेमध्ये संपूर्ण शिव महापुराण सांगितलेलं आहे. तर या शिवपुराणाच्या प्रारंभी आधी शिवपुराणाचं महात्म्य आलेलं आहे. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला त्या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं जातं. का सांगितलं जातं? याच्या मागे कारण आहे. बघा तुम्हाला पटतंय का? मी माझ्या बुद्धीने सांगते. फक्त एवढा एकच मुद्दा, बाकीचं नाही. एकच मुद्दा. कदाचित पूर्वीच्या महात्म्यांना असं वाटत असेल की कलियुगातले जीव फार स्वार्थी आहेत, काही मिळाल्याशिवाय काही करत नाही. आणि त्यांनाही माहीत असेल की कलियुगातल्या लोकांजवळ एवढा वेळ नाही. पहिल्याच पानामध्ये जर संपूर्ण महात्म्य लिहून टाकलं आणि ग्रंथ उघडल्याबरोबर पहिलं पान जर लोकांनी वाचलं आणि त्यांच्या लक्षात आलं, महात्म्यामध्ये लिहिलेलं असतं की ही कथा श्रवण केल्यानंतर किंवा हा ग्रंथ वाचल्यानंतर पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं, दुःख जातं, पुण्य होतं, घरातलं मंगल होतं, मनुष्याचं कल्याण होतं. एवढं सगळं पहिल्याच पानामध्ये लिहून दिलं आणि कलियुगातल्या लोकांनी पहिल्याच दिवशी कथेमध्ये महात्म्य ऐकलं की ऐकल्यानंतर जर लोकांनी ऐकलं की कथा श्रवण केल्यानंतर राजसूय यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं, मनुष्य पाप मुक्त होतो, मनुष्याचं पुण्य वाढतं, मनुष्याच्या जीवनाचं कल्याण होतं, मनुष्याच्या जीवनाच्या एरझारा मिटतात. एवढं सगळं पहिल्याच दिवशी ऐकलं की लोक विचार करतील की उद्यापासून 3-4 तास पाठ दुखवायला काही हरकत. एवढं सगळं मिळणार असेल तर उद्यापासून यायला काही हरकत. पहिल्याच दिवशी महात्म्य सांगितलं, पहिल्याच दिवशी महात्म्य ऐकलं की लोक सुद्धा विचार करतील, हा एवढं मिळणार असेल तर मग यायला काही हरकत नाही. म्हणून पहिल्याच दिवशी महात्म्य सांगितलं जातं. आता मला एक गोष्ट सांगा, एक कल्पना करा की बेलेश्वर महादेव मंदिराचे कार्यक्रमाचे सगळे कार्यकर्ते, आयोजक, नियोजक, संयोजक यांनी जर पत्रिकेमध्येच टीप लिहून ठेवली असती, कोणती टीप लिहिली असती की जोही शिवपुराण श्रवण करायला येईल त्याला कथा संपल्यानंतर 500-500ची नोट वाटली जाईल. अशी जर पत्रिकेमध्ये खाली टीप लिहिली असती, कल्पना करा या ठिकाणी बसायला जागा पुरली असती का? पुरली असती जागा? गावातले काय, बाहेर गावातले लोक सुद्धा येऊन बसले असते, आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे लोकही आले असते. जाऊ द्या 100 रुपये डिझेल जाईल तर जाईल, गाडीचं भाडं 100-200 जाईल तर जाईल, 300 तर उरतील. आजारी लोक सुद्धा सलाईन घेऊन येऊन बसले असते. खुर्चीची व्यवस्था करा. कशामुळे? 500-500 रुपये मिळणार आहेत म्हणून. ठीक आहे.
आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, रोज जर 500 रुपये मिळाले असते तर एका दिवसाचे 500 रुपये जास्त की एक दिवस कथा श्रवण केल्यानंतर मिळणारं पुण्य जास्त? काय जास्त आहे? काय जास्त आहे? कथा श्रवण केल्यानंतर मिळणारं पुण्य जास्त आहे. 500 रुपयापेक्षा कैक पटींनी ते मौल्यवान आहे. फक्त ते दिसत नाही, फक्त ते दिसत नाही. मिळालेलं पुण्य एवढं जास्त आहे, पण जे दिसत नाही त्याची आपल्याला किंमत कळत. बरोबर आहे का? म्हणून मनुष्याने कथा श्रवण केली पाहिजे. पैशाची तुलना कथेपासून प्राप्त झालेल्या पुण्याशी करता येणार नाही. म्हणून मनुष्याने कथा श्रवण केली पाहिजे. पहिल्याच दिवशी महात्म्य सांगितलं जातं आणि जे महात्म्य सांगितलं जातं ते महात्म्य कधीही त्या ग्रंथामधलं नसतं. श्रीमद भागवताचं महात्म्य सुद्धा भागवतामधलं नाही, तेही दुसऱ्या ग्रंथामधलं घेतलं गेलेलं आहे. कारण कोणताही ग्रंथ स्वतःची स्तुती स्वतः करत नाही. शिवपुराणामध्ये आलेलं महात्म्य सुद्धा स्कंद पुराणांतर्गत आलेलं आहे. शिवपुराणामधलं ते महात्म्य नाही जे शिवपुराणात घेतलं गेलेलं आहे, त्याचं वर्णन स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे. कारण कुणीही स्वतःची स्तुती करत नाही आणि शास्त्र सांगतं की स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती करायची नाही. आपली स्तुती दुसऱ्यांनी केली पाहिजे. मोठा व्यक्ती, गुणवान व्यक्ती कधीही स्वतःच्या तोंडाने सांगत नाही, त्याचे गुण आपोआप तो व्यक्ती कसा आहे हे दाखवून देते. म्हणून म्हटलेलं आहे, बडो बडाई ना करे, बडा ना बोले बोल. बडो बडाई ना करे, बडा ना बोले बोल. हीरा मुख से ना कहे, किला हमारा. हिरा कधीही सांगत नाही की माझं मूल्य किती आहे. हिऱ्यामध्ये असलेले गुण सांगतात की हिरा किती मौल्यवान आहे. म्हणून मोठा कधीही स्वतःची स्तुती करून सांगत नाही. तसं शिवपुराण सुद्धा स्वतःची स्तुती सांगत नाही. शिवपुराणांतर्गत महात्म्य आलेलं आहे आणि ते महात्म्य 2 दृष्टांताद्वारे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यातला पहिला दृष्टांत सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत. म्हणतात, आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बला, दरिद्रो रसवी क्रेता, वेद धर्म परान्मुखा. आसित किरात नगरी ब्राह्मणो ज्ञान दुर्बला. किरात नगर नावाच्या गावामध्ये